नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण आज या ठिकाणी बघा जी की नेहमीप्रमाणे महाराष्ट्र शासनामार्फत होणाऱ्या हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026 साठी बघा जी की मित्रांनो प्रश्नपत्रिका आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे काय तर बघा आपण बघा जी की आपल्या आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 30 बघा मित्रांनो जी की मोस्ट IMP अशी बघा जी की 100% परीक्षेमध्ये मित्रांनो विचारले जातील या स्वरूपाचे प्रश्नसंच आपण आज पाहणार आहोत। म्हणून मित्रांनो बघा आपला हा आजचा जो काही ठिकाणी बघा संपूर्ण काही भाग आहे या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर बघा मित्रांनो आपल्या या चॅनलला आताच तुम्ही सबस्क्राईब मात्र करून घ्या। ओके, तर बघा मित्रांनो प्रश्न पहिला बघा या ठिकाणी बघा प्रश्न पहिला पाहण्यासोबत वही पेन घ्या आणि हे संपूर्ण काय मित्रांनो बघा प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या आणि बघा येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आधी संपूर्ण काय मित्रांनो प्रश्नसंच पाठांतर मात्र ठिकाणी अवश्य करून घ्या। ओके, प्रश्न पहिला, जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला आहे? तर मित्रांनो बघा जी की जगातला पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी बघा जी की क्रमांक मित्रांनो अमेरिका या देशामध्ये मित्रांनो जी की आढळून आलेला होता। ओके, लक्षात ठेवा। पुढे, राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात जहालवादी व मवाळवादी अशी फूट पडली? तर मित्रांनो बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या बघा जी की क्रमांक मित्रांनो सुरतच्या अधिवेशनामध्ये मित्रांनो जी की जहालवादी व मवाळवादी अशी बघा जी की मित्रांनो फूट पडलेली होती। ही फूट बघा मित्रांनो जी की सुरतच्या अधिवेशनामध्ये 1960 मध्ये मित्रांनो जी की पडलेली आहे, लक्षात ठेवून घ्या। पुढे, राष्ट्रगीत जन गण मन हे सर्वप्रथम कधी गायले गेले? मित्रांनो बघा राष्ट्रगीत जे की बघा आपल्या भारताचं जन गण मन हे आहे, हे सर्वप्रथम कधी गायलं गेलं तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक 1911 मित्रांनो आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। मित्रांनो बघा या राष्ट्रगीताचे रचयिते कोण आहेत या प्रकारचा प्रश्न विचारला, लेखक तर ते आहेत बघा जे की मित्रांनो रवींद्रनाथ टागोर, लक्षात ठेवून घ्या। जे की मित्रांनो बघा रवींद्रनाथ टागोर बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होईल। ओके, अशा प्रकारचा प्रश्न विचारला तर मित्रांनो बघा जी की राष्ट्रगीत प्रथम जग बघा क्रमांक 1911 मध्ये बघा जी की सर्वप्रथम मित्रांनो गायलं गेलं होतं। पुढे, खालीलपैकी कोणाला भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते किंवा संबोधलं जाते या प्रकारचा प्रश्न पडू शकतो। तर मित्रांनो बघा जी की क्रमांक बघा जी की लॉर्ड मेयो बघा आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार असेल। सतीबंदी कायदा 1829ला कोणत्या गव्हर्नर जनरलने बघा जी की संमत केला? मित्रांनो बघा संबंध नाही तर संमत केला या प्रकारचा प्रश्न आहे। तर बघा मित्रांनो सतीबंदी कायदा 1829ला कोणत्या गव्हर्नर जनरलने बघा जी की संमत केलेला आहे? तर ते म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक विल्यम बेंटिंक बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जी की करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे। ओके, लक्षात ठेवून घ्या। यासोबत बघा मित्रांनो जो हा लॉर्ड रिपन आहे हा बघा जी की मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक आहे। ओके, लक्षात ठेवून घ्या। स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक हा बघा जी की लॉर्ड रिपन आहे। पुढे बघा हा 1857 मध्ये रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता? तर मित्रांनो बघा 1857 मध्ये रॉबर्टसन हा बघा जी की क्रमांक पुणे मित्रांनो या परिसराचा कलेक्टर होता। ओके मित्रांनो बघा पोलीस पाटीलला जे की तुम्हाला याच प्रकारचे प्रश्नसंच विचारले जातात, तुम्हाला जास्त काही अवघड लेवलचे प्रश्नसंच विचारले जात नाहीत। ओके, लक्षात ठेवा। पुढे, ईश्वर हा नेहमी एकच आहे असे कोणी म्हटले? तर मित्रांनो बघा ईश्वर हा बघा जी की नेहमी एकच आहे असे बघा जी की क्रमांक महात्मा ज्योतिबा फुले यांनी मित्रांनो म्हटलेलं आहे। ओके मित्रांनो बघा या ठिकाणी बघा आपल्या या हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरतीसाठी आम्ही जवळपास आतापर्यंत जवळपास 15 जी की व्हिडिओ या ठिकाणी बघा अपलोड केलेले आहेत। समजा मागले समजा तुम्ही हे 15 जर व्हिडिओ या ठिकाणी पाहिले नसाल, या 15 व्हिडिओची बघा प्लेलिस्ट आहे या ठिकाणी आपल्या चॅनलवर बघा जे की अवेलेबल तुम्हाला करून दिलेले आहे। या प्लेलिस्टची बघा लिंक काय करतो बघा जे की व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देतो। या लिंकवर मित्रांनो बघा अवश्य क्लिक करा आणि मागले बघा हे 15 भाग तुम्ही या ठिकाणी अवश्य अभ्यासून घ्या। ओके, तर बघा मित्रांनो बघा कारण अत्यंत मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत IMP असे प्रश्नांच बघा या आम्ही 15 भागामध्ये जे की बघा इन्क्लूड केलेले आहेत, म्हणून मागले 15 भाग अवश्य शेवटपर्यंत या ठिकाणी पाहून घ्या। ओके, तर बघा ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव असे होते। तर कसं होतं मित्रांनो, तर बघा जे की ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं बघा जे की संपूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे या प्रकारात होतं। ओके, लक्षात ठेवून घ्या। पुढे
ऑपरेशन पोलो हे कोणते? बघा मित्रांनो, ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालविले गेले? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक अ हैदराबाद आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट मित्रांनो बघा जी की क्रमांक अ आन्सर आपल्या प्रश्नाचं होणार असेल. पुढे मित्रांनो बघा महत्त्वाची बात सांगतो. हिंगोली जिल्हा पोलीस पडील भरतीचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी म्हणजेच क्रॅक करण्यासाठी आपला 5000 प्लस प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 7414 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून बघा जी की मित्रांनो व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट टाका. तुम्हाला लगेच मित्रांनो व्हॉट्सअपला PDF फॉर्मॅटमध्ये आम्ही हा महाठोकळा जी की अवेलेबल करून देऊ. ओके मित्रांनो बघा वेळ लावू नका खूप या ठिकाणी जे की टाईम बघा कमी आहे. येणाऱ्या 8 फेब्रुवारी रोजी बघा आपली मित्रांनो एक्झाम होणार आहे. याचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त बघा आपल्याकडे आता जे की 7 दिवसाचा बघा जे की मित्रांनो कालावधी बघा आपल्याकडे उपलब्ध राहिलेला आहे. म्हणून मित्रांनो बघा लगेच आपला महाठोकळा बाय करा. कारण मित्रांनो बघा जर तुम्हाला कमी वेळेत जर समजा जास्तीत जास्त ठिकाणी स्टडी करायचं असेल तर आपला मित्रांनो महाठोकळा बघा जे की तुम्हाला तुमच्यासाठी या ठिकाणी एक उत्तम असं मित्रांनो जे की बघा साधन या ठिकाणी ठरणार आहे. म्हणून बघा लगेच वेळ लावू नका, लगेच आपला महाठोकळा बाय करून घ्या. पुढे स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? या प्रकारचा प्रश्न आहे मित्रांनो. तर बघा जे की स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण या मिशनची स्थापना कधी केली? तर ती म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक ब 1897 मध्ये केली होती. ओके लक्षात ठेवून घ्या. पुढे कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक सामवेदात जे की बघा मित्रांनो संगीताचा उल्लेख या ठिकाणी केलेला आढळून येतो. ओके आपल्याला पुढे सायमन कमिशन भारतात कधी आले? तर विद्यार्थी मित्रांनो बघा सायमन कमिशन हे बघा जे की आपल्या भारतामध्ये बघा क्रमांक ब 1928 मध्ये आलेलं होतं. ओके पुढे होमिओपॅथीचा जनक कोण आहे? तर मित्रांनो बघा होमिओपॅथीचा जनक हा बघा जी की मित्रांनो क्रमांक ब सर हेनी मन हा आहे. ओके सर हेनी मन लक्षात ठेवून घ्या. पुढे ग्रामोफोन बघा मित्रांनो ग्रामोफोनचा शोध कोणी लावला? तर बघा मित्रांनो ग्रामोफोनचा शोध हा बघा जी की क्रमांक ड एडिसनने मित्रांनो लावलेला आहे. पुढे रेफ्रिजरेटरचा शोध कोणी लावला? तर मित्रांनो बघा जी की रेफ्रिजरेटरचा शोध हा बघा जी की क्रमांक अ पार्किन्स या शास्त्रज्ञाने लावलेला होता. पुढे शक्तीचे एकक काय आहे? तर मित्रांनो बघा जी की शक्तीचं एकक हे बघा जी की क्रमांक ब वॅट हे आहे. ओके लक्षात ठेवून घ्या. पुढे एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? तर बघा विद्यार्थी मित्रांनो एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? तर ते म्हणजे बघा जे की 7460 इतकं वॅट होईल. ओके लक्षात ठेवून घ्या. बघा पुढे 18वा प्रश्न बघा तापमान मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? तर विद्यार्थी मित्रांनो बघा तापमान मोजण्यासाठी जे की प्रामुख्यानं कशाचा उपयोग किंवा वापर केला जातो? तर ते म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक ड थर्मामीटर आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमातून सर्वाधिक असतो? तर मित्रांनो बघा ध्वनीचा वेग हा बघा जी की कोणत्या माध्यमातून बघा जी की सर्वाधिक असतो? तर बघा जी की क्रमांक स्थायू आपल्या प्रश्नाचा मित्रांनो ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे बघा टेनेसिन काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा टेनेसिन हे काय आहे? तर बघा जी की क्रमांक ब मूलद्रव्य आहे. ओके लक्षात ठेवून घ्या. पुढे खालीलपैकी शून्य गटातील वायू कोणता आहे? तर बघा मित्रांनो खालीलपैकी शून्य गटातील वायू हा कोणता आहे? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक हेलियम हा आहे. ओके जे की सर्वात मित्रांनो हलका वायू आहे. ओके तर बघा लक्षात ठेवून घ्या. मित्रांनो बघा पुन्हा बार सांगत आहे, पहिले देखील सांगलो आता देखील सांगत आहे. हे संपूर्ण काही प्रश्नसंच बघा लिहून घ्या कारण मित्रांनो बघा परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत MP बघा जे की 100% मित्रांनो परीक्षेमध्ये विचारले जातल्या स्वरूपाचे प्रश्नसंच आहेत. म्हणून एकही प्रश्न मिस करू नका. संपूर्ण भाग शेवटपर्यंत पाहून घ्या आणि प्रत्येक प्रश्न मित्रांनो या ठिकाणी लिहूनच घ्या. ओके पुढचा प्रश्न बघा मिठाचे रेणुसूत्र काय आहे? तर बघा मित्रांनो मिठाचं रेणुसूत्र हे बघा जे की क्रमांक ब NaCl हे आहे. ओके लक्षात ठेवून घ्या. पुढे बघा मतदानाच्या शाहीमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? तर मित्रांनो बघा मतदानाच्या जे की शाहीमध्ये बघा कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? तर बघा जे की सिल्वर नायट्रेट बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. ओके सिल्वर नायट्रेट बघा लक्षात ठेवून घ्या. पुढे बघा
भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला? तर बघा मित्रांनो, भोपाळच्या वायू दुर्घटनेमध्ये कोणता वायू बाहेर पडला होता? तर बघा जे की मिथिल आयसोसायनेट आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात? तर मित्रांनो बघा, अणुभट्ट्यांमध्ये जे की इंधन म्हणून बघा कशाचा वापर केला जातो प्रामुख्यानं? तर बघा जे की क्रमांक युरेनियम आपल्या प्रश्नाचं मित्रांनो या ठिकाणी जे की करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार असेल. पुढे, भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आत्ताच्या आता बघा या ठिकाणी IMP आहे म्हणून पाठच बघा आत्ताच्या आता तुम्ही या ठिकाणी करून घ्या. ओके, तर बघा भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला? तर त्या म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो जे की 2001 आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार असेल. भारत बघा पुन्हा जे की संसदेचे बघा मित्रांनो प्रथम संसद जे की सभागृह कोणते आहे? तर बघा मित्रांनो आपल्या भारतीय संसदेचं प्रथम सभागृह कोणतं आहे? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक लोकसभा लक्षात ठेवून घ्या. ओके, पुढचा, खालीलपैकी कशाला भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हटले जाते? तर बघा मित्रांनो जे की भारतीय बघा राज्यघटनेचा जे की आत्मा कशास म्हटले जाते? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक सरनामा लक्षात ठेवून घ्या. पुढे पुढे बघा 29वा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत? मित्रांनो बघा, सर्वोच्च न्यायालयातल्या जे की बघा न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो राष्ट्रपती लक्षात ठेवून घ्या. पुढे शेवटचा, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? तर मित्रांनो बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे बघा जे की खंडपीठ हे बघा जे की बघा क्रमांक मित्रांनो जे की नागपूर या ठिकाणी आहे, लक्षात ठेवून घ्या. मित्रांनो बघा, आणि तुमच्यासाठी प्रश्न सांगतो, तर मुंबई बघा या उच्च मित्रांनो जे की न्यायालयाची स्थापना कधी झाली? बघा जे की या प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्हा सर्वांना कमेंटमध्ये सांगायचं आहे, जे की मुंबई या उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली या प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्हा सर्वांना कमेंटमध्ये टाईप करून सांगायचं आहे. आणि बाकी आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, या आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. समजा आणखीन आपल्या चॅनलला समजा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, अवश्य सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.